फील केअर अँड सोल्युशन अशी एक संस्था आहे की महिलांच्या आरोग्यावर काम करते. आता महिलांचं आरोग्य म्हटलं तर मासिक पाळी हा विषय आला. म्हणजे बघा ना, कुठेही बघितलं आपण तर महिलांच्या आरोग्यावर बोललं जातं. का? कारण महिला स्वतःचा विचार करत नाही. पूर्ण घर संसार बघत असतात. मुलांचं, नवऱ्याचं, सासू-सासऱ्यांचं, सगळ्यांचं घरातल्यांचं करत असतात. पण कुठेतरी स्वतःकडे दुर्लक्ष करतात. आणि मासिक पाळी हा तर असा विषय आहे की त्या विषयावर शक्यतो कुठे आपण बोलत नाही. इव्हन घरातही चर्चा केली जात नाही. मासिक पाळीबद्दल म्हणायचं झालं तर इव्हन एक आई सुद्धा आपल्या मुलीला 100% सगळ्या गोष्टी सांगत नाहीत. मासिक पाळीविषयी काही सांगत नाही. कारण का? कारण याविषयी शक्यतो माहितीच नसते. पूर्णपणे माहिती नसते. कारण लहानपणापासून आपल्यावर हे संस्कार केले जातात की याविषयी बोललं नाही पाहिजे. कोणालाही सांगितलं नाही पाहिजे ही गोष्ट. मी एक छोटासा किस्सा सांगेन म्हणजे माझ्या बाबतीत घडलेला. मी माझ्या मिस्टरांच्या फ्रेंडच्या एका घरी गेली. एका फ्रेंडच्या घरी गेली. तर त्यांची जी आई माझ्यावर खूप चांगल्या वगैरे बोलायच्या. पण आता त्या वयस्कर झाल्यात आणि आमचं जाणंही माझं फार कमी झालंय कामामुळे वगैरे. पण मी जेव्हा त्यांच्या घरी गेली, तर आता त्यांची अशी कंडिशन आहे की त्यांना ऐकायला नीट येत नाही. ऐकायला येत नाही नीट. त्यामुळे त्या बसलेल्या आणि त्यांच्या सून म्हणजे माझ्या मिस्टरांच्या फ्रेंडची वाईफ त्यांनी मला बोलवलं. बोलले की "वहिनी तुम्ही मला सांगा." ठीक आहे. तर मी गेले त्यांच्याकडे प्रेझेंटेशन स्टार्ट केलं. मी जेव्हा सॅनिटरी पॅड काढलं बॅगमधून, तेव्हा त्यांची रिएक्शन बघून तर मला आश्चर्यच वाटलं. मला बोलतात, "काय काय करते तू? काय करतेस?" अशा भाषेत बोलायला. बोलतात, "बरं झालं बाबा मला ऐकायला येत नाही. काय काय ऐकायला मिळणार आहे?" तर मी मनात म्हटलं, की तुम्हाला ऐकायला येत नाही म्हणून तुम्ही असं बोलताय. जर मी जे काही सांगतेय ते तुम्ही ऐकलात, तर खरंच तुम्हालाही वाटेल, की या गोष्टीची खूप गरज आहे. मासिक पाळी या विषयावर बोलण्याची खूप जास्त गरज आहे. म्हणूनच या विषयावर माननीय मापनकर सर, मी त्याचबरोबर आमच्या फील केअर अँड सोल्युशन्सचे बरेचसे पिलर्स आहेत, जसे की सुचिता मॅडम आहेत, सुचिता शिंदे मॅडम, रेश्मा गावडे मॅडम, माधवी चव्हाण मॅडम, बरेचसे जण आहेत. सगळ्यांची इथे मी नावं घेऊ शकत नाही, म्हणजे कोणी राग मानू नये. पण हे सगळे आहेत, की आम्ही एक मोहीम राबवली आहे, की प्रत्येक म्हणजे घरोघरी ही गोष्ट पोहोचायला पाहिजे. आमच्याकडे जी काही माहिती आहे ती प्रत्येक घरोघरी ती पोहोचली पाहिजे. त्या दृष्टीने आमचे हे प्रयत्न आहेत. आता मासिक पाळी इव्हन अक्षय कुमार सारख्या फिल्म स्टारने पण पॅडमॅन सारखी मूव्ही काढली, जी आपण सगळ्यांनी बघितली, पसंतही केली. त्यामध्ये सांगितलं गेलं की पॅड यूज करायला पाहिजे. कपडा यूज नाही केला पाहिजे किंवा कपडा वापरल्यामुळे काय होतंय की बरेचसे आजार होतायत. मग पॅड यूज करायला पाहिजे. पण आता तर आपण बघितलं तर शहरामध्ये वगैरे तर जास्तीत जास्त महिला ह्या पॅड्स यूज करतायत. कपडा क्वचितच कोणीतरी यूज करत असतील. तर जे काही महिलांचे त्रास होते किंवा जे काही महिलांना मासिक पाळीमुळे होणारे आजार होते ते कमी झाले आहेत का? जर आपण विचार केला किंवा इव्हन Googleवर सर्च करतोय, तर असं आढळून येईल की नाही. उलट ते वाढले आहेत. त्यांचं जे प्रमाण आहे ते वाढलंय. तर का आणि कशामुळे ते मी एक छोट्याशा प्रेझेंटेशनद्वारे दाखवेन. आता मी हे रिप्रेझेंटेटिव्ह घेऊन आले मार्केटमधलं सॅनिटरी पॅड. त्याच्याबरोबर फील केअर अँड सोल्युशन्स कंपनीचं माय प्रॉमिस. या दोघांमध्ये मी एक कंपेअर करून दाखवेन. हे बघा फील केअर अँड सोल्युशन्सचं माय प्रॉमिस आहे आणि हे एक मार्केटमधलं रिप्रेझेंटेटिव्ह ब्रँड आहे. तर हे जे आहे इव्हन आपण जेव्हा घ्यायला जातो मेडिकलमध्ये तेव्हाही समजा आपल्या कोणी ओळखीचं असेल तर आपण थांबतो. त्याची जाण्याची वाट बघतो. ती व्यक्ती आपल्या ओळखीची गेल्यानंतर आपण ते मागतो. पण खरं तर यामध्ये काही लाजण्यासारखं आहे का? तर नाहीये. पण तरीही आपण असं करतो. आता हे बघा, हे एक लीडिंग ब्रँड आहे. तेच मी इथे आता स्टिक करते. ओके. दिसतंय ना प्रॉपर सर्वांना? आणि त्याचबरोबर माय प्रॉमिसचं बघाल किती पॅकिंग आहे, एवढी आकर्षक अशी आहे. इव्हन आपण घरी कुठेही ठेवलं तरी कोणालाही वाटणार नाही की याच्यामध्ये सॅनिटरी पॅड्स आहेत. कारण मार्केटमधले जवळ-जवळ याच पॅकिंगमध्ये असतात शक्यतो. आणि त्याच्यामुळे काय करतात महिला कुठे-कुठे ते लपवून ठेवतात. एक आपल्याकडे की सॅनिटरी पॅड किंवा मासिक पाळी याविषयी जी मानसिकता आहे त्यामुळे ते कुठे-कुठे लपवले जातात. इव्हन म्हणजे असे काही-काही जण की सिलेंडर जे असतं त्याच्या खाली, बाथरूममध्ये कुठेतरी किंवा कुठेही म्हणजे वेगळ्या-वेगळ्या सगळ्यांच्या जागा असतात. पण आपल्याकडे जर असं आकर्षक पॅकिंग असेल जसं फील केअर सोल्युशन्सचं माय प्रॉमिस आहे.
जर हे आपल्याला असं कुठे लपवून ठेवण्याची गरज भासणार नाही, आपण कुठेही घरात ठेवू शकतो. तर त्याचं हे एक आहे. बघाल तर पूर्णपणे पॅक असं आहे, पेन्सिल पॅकिंग बोललं जातं. कारण बघा, हे जेव्हा आपण पॅकेट एक काढतो त्यामधून आणि बाकी जे राहिलेले असतात ते असंच कुठेतरी, कारण याला प्रॉपर अशी पॅक करायला कुठेही काही सिस्टम नाहीये, तर आपण ते असंच कुठेतरी करून ठेवतो. मग काही काळाने ते ओपन होतं आणि आपल्या घरात कितीतरी असे बॅक्टेरिया किंवा जीव जंतू फिरत असतात की ते त्याच्यावर समजा फिरले तर त्यांच्या बॉडीचं इन्फेक्शन सगळं या पॅडवर उतरणार आहे. कारण तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे ओपन आहे. असे बरेचसे किस्सेही घडले आहेत की याच्यामुळे बऱ्याचशा जणींना इन्फेक्शन वगैरे झालेले, प्रसंगी जीवही गमवावा लागलाय. तर आपल्याकडे जे पॅड्स आहेत ते पूर्णपणे पॅक आहेत. हे बघा, जेव्हा आपण मशीन पॅकिंग आहे, जेव्हा आपण ओपन करणार तेव्हा. तर हे सुद्धा मी एक आपलं हे इथे स्टिक करते. हे बघा, पूर्णपणे प्रॉपर असं पॅक आहे जेव्हा आपण ओपन करणार आहोत तेव्हा. तर हे बघू शकता. आता हे मी इथे स्टिक करते. करून देते आला आवाज. ते आधी कनेक्ट होऊ दे. मॅडम प्रोसेस करता का काय कळत नाही. मॅम कॅमेरा ऑफ झालाय. सॉरी एक मिनिट. एक मिनिट. हॅलो, दिसतंय का? माईक म्यूट करा. हॅलो, दिसतंय का? हॅलो, सर माईक म्यूट करा प्लीज. रेश्मा मॅम, तुम्हाला को होस्ट बनवलेला आहे, तुम्ही करू शकता सगळ्यांना म्यूट. हॅलो. येस मॅम, येस मॅम. ओके. तर हे बघा, ऍक्च्युली आता आपण समोरासमोर नाहीये, नाही तर तुम्हाला मी फील करायला दिलं असतं, पण असं बघूनही तुमच्या लक्षात येईल हे मार्केट मधला एक ब्रँड आहे, लिडिंग ब्रँड आहे आणि हे माय प्रॉमिस आहे. फील केअर अँड सोल्युशन्सचा माय प्रॉमिस आहे. तर आपण जेव्हा पॅड यूज करतो तर आपला मुख्य उद्देश काय असतो की जे काय ब्लिडिंग होईल ते यामध्ये पूर्णपणे अब्झॉर्ब व्हायला पाहिजे. जर आपण सर्च करतोय गुगलवर वगैरे तर आपल्या हे लक्षात येईल की महिलांना 30 ते 40 ml हे पूर्ण दिवसभरामध्ये ब्लिडिंग होतं. तर आपण, माझ्याकडे ही जी सिरिंज आहे पूर्ण 60 ml ची आहे, पण मी आता यामध्ये फक्त पूर्णच्या पूर्ण 60 ml घेते. पहिलं बघू शकता आपण, मी पूर्ण पाणी घेतलंय, त्यामध्ये कलर वगैरे काहीच ऍड केला नाही कारण मला तुम्हाला काहीतरी शो करायचंय. हे बघा, पूर्णपणे पाणी आहे, दिसतंय का? पूर्ण 60 ml पाणी भरलेलं आहे. ओके. तर हे जे पाणी आहे हे मी माय प्रॉमिस वर पूर्णच्या पूर्ण, ऍक्च्युली एवढं कोणालाही ब्लिडिंग होत नाही, एवढं जर 30-40 ml पूर्ण दिवसाचं असतं, एवढं जर 60 ml ब्लिडिंग होत आहे तर ते काहीतरी त्यांना इश्यू आहे, नक्कीच त्यांना मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागेल असं. पण आपण हे एक अब्झॉर्ब कॅपॅसिटी चेक करण्यासाठी पूर्णच्या पूर्ण यामध्ये पाणी, पूर्ण त्यामध्ये पाणी बघू शकता. पूर्णच्या पूर्ण पाणी मी माय प्रॉमिस वर हे केलंय, टाकलंय. आणि आता हे मार्केट मधले जे ब्रँड आहे, टीव्ही ऍडव्हर्टाईज मध्ये वगैरे खूप काही सांगितलं जातं की मुलीला जम्प करताना, डान्स करताना वगैरे दाखवलं जातं. तर खरंच शक्य आहे का? हे बघा, मी हे फक्त 30 ml, म्हणजे जसं की माय प्रॉमिस मध्ये 60 ml टाकलंय, पण यामध्ये मी फक्त 30 ml पाणी टाकते, हे जे मार्केट लीडिंग ब्रँड आहे त्याच्यावर. आता आपला मुख्य जो उद्देश असतो, सॅनिटरी पॅड वापरतो, अब्झॉर्ब कॅपॅसिटी. हा, तर आता माझ्याकडे एक टिश्यू आहे, बघू शकता. हा एक टिश्यू, आपण हे 60 ml याच्यामध्ये आहे, मार्केटमध्ये 30 आहे. हा टिश्यू आपण याच्यावर ठेवू, एक टिश्यू.
माय प्रॉमिस. आता पूर्णपणे हे मार्केटवाले बघू शकता. दिसतंय का ओला झालेला पूर्णपणे टिश्यू? बोलतोय तुम्ही? ऑन करून बोलू शकता स्पीकर माईक. आणि हे आहे दिसतोय. हे पूर्णपणे ड्राय आहे. माय प्रॉमिस वर इव्हन आपण डबल पाणी टाकलंय तरी पूर्णपणे ड्राय आहे. इव्हन आपण याच्यामध्ये बघतोय तर पूर्णपणे पाणी टिप 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 असं गळेल एवढ्या याच्यामध्ये पाणी आहे. तर हे कधी ओपन करून बघितलं याच्यामध्ये काय आहे मार्केट मधलं जे आहे फर्स्ट वाला लेअर काय आहे सेकंड वाला आतमध्ये काय आहे हे बघितलंय का कोणी? आपण आता बघू. याची स्टिकिंग एवढी स्टिक झालेली आहे एवढा हार्श आहे बघा निघत नाहीये. ठीक आहे आपण असं त्याचे लेअरच काढू. हे फर्स्ट वाला जो लेअर आहे हे आहे बघू शकता हे पूर्णपणे स्ट्रेच होत आहे. स्ट्रेच होऊन मग फाटलं जात आहे. म्हणजे काय आहे प्लास्टिक आहे. प्लास्टिक मध्ये पण जर हात आता समोर असतं तर बघितलं तर टच करून प्लास्टिक मध्ये पण नायलॉन प्लास्टिक आहे. नायलॉनचे इव्हन आपण कपडे युज करत नाही का कारण नायलॉन अतिउष्ण असतं हीट सोडतं म्हणजे आपल्याला खूप गरमी होते रॅशेस होतात म्हणून आपण नायलॉनचे कपडे युज करत नाही. पण हे असं नायलॉन प्लास्टिक अशा ठिकाणी युज करतो की आपल्या बॉडी मधला मोस्ट सेन्सिटिव्ह पार्ट आहे आणि स्किन टच असते पूर्णपणे. त्यामुळे या प्लास्टिकमुळे काय होतं बऱ्याच महिलांना इरिटेशन होतं. गरमीचा पूर्णपणे गरमी हीटचं फील होत असतं जेव्हा पिरियड्स मध्ये असतात कारण एकतर जे ब्लिडिंग आपलं येत असतं ते रक्त पण पूर्णपणे गरम असतं आणि त्यामध्ये हे जे उष्ण प्लास्टिक नायलॉन प्लास्टिक त्याच्यामुळे गरम वस्तूवर गरम या प्लास्टिकवर ते ब्लड पडल्यावर अजूनच तिथे जास्त हीट क्रिएट होते आणि आपल्याला बऱ्याचशा महिलांना खूप जास्त गरमीचा त्रास होतो. फोडी येतात रॅशेस येतात इन्फेक्शन होतं ते या प्लास्टिकमुळे. गव्हर्नमेंटने सगळीकडे प्लास्टिक बंदी सांगितलंय. प्लास्टिक बॅग नका यूज करू काही प्लास्टिकच्या गोष्टी यूज नका करू पण डायपर्स आणि सॅनिटरी पॅड मध्ये असे सारे हे आहेत की बघा ना पूर्णपणे प्लास्टिक यूज केलेला आहे सर्रास प्लास्टिक यूज केलेला आहे. आता हा जो सेकंड लेअर याच्यामध्ये असं बघून तुम्हाला काय वाटतंय चांगलं एकदम पांढरा शुभ्र काय छान वाटतंय ना दिसायला? काय वाटतंय कॉटन वगैरे असेल असं वाटतं ना म्हणूनच मी कलर मिक्स नाही केलाय म्हणजे तुम्हाला दिसायला की काय आहे असं बघून तर वाटतंय ना कॉटन असेल कापूस असेल तर काय आहे बघू आपण. आता याच्यात किती आणि पहिली गोष्ट याच्यात किती अब्झॉर्ब कॅपॅसिटी झाली म्हणजे अब्झॉर्ब किती केलंय याने ते पण आपण चेक करू. आता मुलींना पिरियड्स कधी येतात म्हणजे पहिलं तर उशिरा येत होते हल्ली तर 8-9 वर्षामध्ये पण येतात पण आपण ऍव्हरेज एक 12 वर्ष पकडूया. 12 वर्ष ते 45-50 वर्षापर्यंत पिरियड्स चालू असतात. म्हणजे आपण जर ऍव्हरेज असं मोजतोय तर वयाचे 7 ते 7.5 वर्ष आपण पिरियड्स मध्ये घालवतो पूर्णपणे आपण तेवढे वर्ष. तर ते कशा कंडिशन मध्ये असतो ते हे बघा हे दिसतंय यातलं पाणी पूर्णपणे मी या पॅडवर माय प्रॉमिस वर टाकते. हे बघा हे पूर्णच्या पूर्ण म्हणजे किती याच्यामध्ये अब्झॉर्ब म्हणजे आपण किती या ओलाव्यामध्ये पूर्ण राहतो कारण काही ऑप्शन नसतं आपल्याकडे अशा ओलाव्यामध्ये. आणि जिथे ओलावा तिथे बॅक्टेरिया ह्या येणारच बॅक्टेरिया क्रिएट होणारच. तर हे बघा हे आहे कॉटन कापूस काय आहे का असं दिसतंय ना? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपल्या घरातून जी रद्दी जाते वेस्ट जातं रद्दी प्लास्टिक का आपण भंगारमध्ये देतो त्याच्यावर ब्लीच प्रोसेस करून हे बनवलं जातं. याला काय बोललं जातं रेयॉन. आणि मार्केटमधल्या बहुतांश सगळ्याच पॅडमध्ये हे रेयॉन असतं आणि एकतर याच्यावर ब्लीच प्रोसेस करून असं व्हाईट बनवलं जातं. ब्लीच मध्ये जे क्लोरीन युज केलं जातं ते एवढं घातक असतं की एखाद्या शरीरात जर जातंय तर कॅन्सर सारखा आजार दिल्याशिवाय बाहेर पडत नाही. तुम्ही विचार करा ना आपण ब्लिचिंग पावडर वगैरे कुठे युज करतो वॉशरूम टॉयलेट वॉशरूम क्लीन करण्यासाठी युज करतो. ते किती हार्श असतं टाकल्यावर तिथे पूर्णपणे कसं व्हाईट पॅच तयार होतो कुठे जास्त पडली तर पावडर. म्हणजे एवढी हार्श गोष्ट आपण युज केलेलं हे सॅनिटरी पॅड युज करत असतो. तर असं वाला पॅड युज करून आपल्याला काय फायदा होणार आहे का याचा विचार करायलाच पाहिजे ना. आता बघा याच्यामध्ये जसं की ऑलरेडी केमिकल प्रेझेंट असतं. आपलं ऍक्च्युली मासिक पाळी मधलं जे ब्लड असतं ते खूप प्युअर असतं म्हणजे समजा आपलं बोट कापल्यावर रक्त येईल तेवढंच रक्त ते पण प्युअर असतं. पण एक आपले म्हणजे पहिली आजी म्हणा किंवा आपले मोठ्या ज्या आहेत आपल्यापेक्षा त्या काय सांगायच्या की
की खराब रक्त बाहेर फेकलं जातं. पण एक साधी गोष्ट विचार करण्यासारखी आहे. जर जिथे एक नवीन जीवाची निर्मिती होते तिथे खराब रक्त असेल का? तर नाही. उलट ते खूप प्युअर असतं. पण आपण कपडा वापरतो. कपडा पण कशाने धुतो? साबणाने. कपडा वापरतो किंवा असे पॅड्स वापरतो ज्याच्यामध्ये केमिकल प्रेझेंट असलेले असे रेयन असतं. तर त्याच्यावर जेव्हा ब्लड पडतं ते पुढच्या 3 ते 5 मिनिटांमध्ये ते खराब व्हायला लागतं. अशुद्ध व्हायला लागतं, इम्प्युअर व्हायला लागतं. त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज क्रिएट होतात. आणि ते सगळे बॅक्टेरिया आपली रचनाच अशी केली गेलेली आहे की आपला युरिनरी ट्रॅक म्हणजे मूत्रमार्ग हा 24 तास ओपन असतो. आणि याच्यामध्ये या रेयॉनमध्ये जे काही इन्फेक्शन बॅक्टेरिया वगैरे क्रिएट होतात ते सरळ रिव्हर्स कुठे जातात? युरिनरी ट्रॅक थ्रू आपल्या युट्रसमध्ये, गर्भपिशवीमध्ये, बच्चेदानी हिंदीमध्ये ज्याला बोललं जातं बच्चेदानी, मराठीमध्ये गर्भपिशवी बोलतो, युट्रस इंग्लिशमध्ये. तर तिथे हे जे इन्फेक्शन असतं ते रिव्हर्स जातं आणि त्याच्यामुळे काय होतं? छोट्या छोट्या राईच्या आकाराच्या गाठी तयार व्हायला लागतात. या गाठी लहान असतेवेळी काहीही त्रास होत नाही. म्हणजे बऱ्याचशा मला अशा लेडीज भेटल्या की ज्या बोलल्या की आम्हाला पिरियड्स मध्ये काहीच त्रास नव्हता, पण मोनोपॉज नंतर काय त्रास व्हायला लागला. डॉक्टरकडे गेलो, मग डॉक्टरने सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी मध्ये असं आढळून आलं की गाठी आहेत, वेगळ्या वेगळ्या टाईपच्या गाठी असतात, त्या गाठी आहेत. आणि आता काय गर्भपिशवी काढण्याशिवाय तुम्हाला तुमच्याकडे काय ऑप्शन आहे? आणि डॉक्टर एवढंही सांगतात की शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही गर्भपिशवी काढून टाका, कारण गाठी काढल्या तरी पुन्हा पुन्हा त्या गाठी होणार. मग त्या गाठी तेव्हा झालेल्या नसतात. ही प्रोसेस आपण पिरियड्स मध्ये जेव्हा जेव्हा आपण हे पॅड्स युज करतो हळूहळू ते प्रोसेस आपली चालू असते. पण जेव्हा जास्त म्हणजे साधं उदाहरण घ्या ना, जेव्हा सिंक आपली वॉश बेसिन असते, चोकअप होते कधी कधी, तिथे एका दिवसात किंवा काही दिवसात झालेली नसते. ते पण प्रोसेस हळूहळू थोडा थोडा कचरा तिथे साठलेला असतो, मग तो पाईप चोकअप होतो. त्याचप्रमाणे इथे हे हळूहळू सगळं इन्फेक्शन वगैरे जाऊन गाठी तयार होतात गर्भपिशवीमध्ये. मग ते पीसीओडी, पीसीओएस असे आजार होतात. पीसीओडी म्हणजे काय? पिरियड्स इरेग्युलर होतात. पिरियड्स किंवा एखाद्याला गर्भपिशवीमध्ये गाठी होतात, स्वेलिंग होते आणि मग पिरियड्स इरेग्युलर होतात. आफ्टर मॅरेज कन्सिव्ह नाही होत, प्रेग्नन्सी राहत नाही. असे पीसीओडीचे बरेचसे. पीसीओडी मध्ये खूप जणांना म्हणजे पिरियड्स इरेग्युलर होतात किंवा काही काही ना पिरियड्स येतात खूपच ब्लिडिंग होतं, कारण खूप रेग्युलर नसतात पिरियड्स. त्यामुळे काही काही तर ब्लिडिंग होतच नाही, 1-2 ड्रॉप होतात बस. असं सगळं पीसीओडी. पीसीओएस मध्ये अचानक काही काही लेडीजना म्हणजे त्यांचे हार्मोन्स चेंज होतात. म्हणजे चेहऱ्यावर खूप मोठे मोठे केस यायला. नॉर्मली आपले छोटे छोटे केस हे नॉर्मल असतात, पण काही काही ना खूप दाढी मूछ आल्यासारखे म्हणजे जेंट्स सारखे सगळं सिम्पटम्स दिसायला लागतात. ते पीसीओएस आहे, कारण हार्मोन्स चेंज होतात. हे सगळं होतंय कशामुळे? की आपण एक सॅनिटरी पॅड मुळे. हे कोणालाही म्हणजे असं आपण या गोष्टीचा कधी विचार करत नाही. आपल्याला काय वाटतं फक्त पिरियड्स मध्ये जे काहीतरी ऑब्झर्व करण्यासाठी पाहिजे, पण हे एवढं इफेक्ट करतं. हे आपण असे वाले पॅड जेव्हा युज करतो तेव्हा हे सगळं म्हणजे इथे पीसीओडी आपल्या याच्यावर डिपेंड आहे, आपल्या इम्युन सिस्टमवर, इम्युनिटीवर. पीसीओडी, पीसीओएस पासून पुढे कॅन्सर पर्यंत एवढा म्हणजे आपल्याला धोका असतो असे पॅड. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जेव्हा ब्लड पडतं, केमिकल असल्यामुळे याच्यामध्ये डायऑक्सिन नावाचं एक जास्त वेळ जर आपण पहिले यूज करतोय, म्हणजे 3 ते 4 तासामध्ये आपल्याला चेंज करायचं असतं. पण समजा आपण नाही करत आहोत तसं, तर याच्यामध्ये डायऑक्सिन नावाचं एक घातक असं टॉक्सिन तयार होतं. ते एवढं घातक असतं की US एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन एजन्सी नुसार ते एवढं घातक असतं की 130 पट म्हणजे 130 पट सायनाइड पेक्षा घातक 130 पट, आणि 900 पट हे आर्सेनिक पेक्षा घातक. म्हणजे सायनाइड आणि आर्सेनिक हे खूप घातक टॉक्सिन्स मानले जातात. त्याच्याही पेक्षा घातक असं हे आहे डायऑक्सिन. म्हणजे बघा ना, मध्ये आता एक आर्टिकल फ्लॅश होत होतं की सॅनिटरी पॅडचे पुरुष बळी. म्हणजे कसं होतं की बीएमसी कामगार जे असतात त्यांना जेव्हा ड्रेनेज पाईपलाईन चोकअप होते तेव्हा त्यांना आतमध्ये जाऊन उतरून ते क्लीन करावं लागतं. तेव्हा काही काही वर्कर्सचं तिथे ऑन दी स्पॉट डेथ झाली. आणि जेव्हा पोस्टमॉर्टम केला गेला तेव्हा त्यांना असं म्हणजे आढळून आलं की डायऑक्सिनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे यांची डेथ झाली. म्हणजे जर त्यांची इम्युनिटी पॉवर कमी असेल, विकनेस ऑलरेडी असेल आणि असं डायऑक्सिनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर जागीच इव्हन डेथ होण्या एवढं हे घातक आहे. किंवा कॅन्सर सारखा आजार बऱ्याच जणांना होतो. तर डायऑक्सिन कशामध्ये? सॅनिटरी पॅड मध्ये क्रिएट होतं. कारण जेव्हा याच्यावर ब्लड पडतं आणि बराच वेळ ते तसंच राहिल्यामुळे ऑलरेडी याच्यामध्ये केमिकल असतं, ते डायऑक्सिन हे घातक असं याच्यामध्ये केमिकल तयार होतं, टॉक्सिन्स तयार होतात. तर हे एवढं असं घातक आहे. तर म्हणजे करण्यासारखी गोष्ट आहे. तर हे
त्यानंतर हा लास्ट वाला लेअर, हे पण प्लास्टिकच आहे बघा, पूर्णपणे निघतही नाही, एवढा असा हार्श असा याच्यामध्ये स्टिकिंग वाला गम आहे. हे वर प्लास्टिक आहे, खाली प्लास्टिक आहे, वर प्लास्टिक आहे, खाली प्लास्टिक आहे, मध्ये हे रेयॉन सारखं म्हणजे रद्दी पेपर पासून बनलेला रेयॉन. तर असं प्लास्टिक पॅड युज करून आपल्याला काही फायदा होणार आहे का? तर काही फायदा होत नाही, उलट आपण नुकसान आपलं तर करतो, त्याचबरोबर आजूबाजूचा जो परिसर आहे आपला तो सुद्धा आपण प्रदूषित करतो. कारण प्लास्टिक 700-800 वर्ष जरी ठेवले तरी ते डिस्पोज होत नाहीत. त्याच्यामुळे प्रदूषणच आपण पसरवतोय. विचार करणार, जसं की मी सांगितलं की 7 ते 7.5 वर्ष आपण पिरियड्स मध्ये असतो, म्हणजे जवळजवळ वयाची 7-7.5 वर्ष, म्हणजे 15 ते 18,000 पर्यंत आपण सॅनिटरी पॅड्स यूज होतात आपल्याकडून. तर हे आपण कुठे फेकतो? आपल्या परिसरात. म्हणजे विचार करा, पूर्ण देशाचा सोडा, महाराष्ट्राचाही सोडा, आपण जिथे राहतो तिथेच आपण किती लेडीज आहोत हा विचार करावा. आणि त्या प्रत्येकाने जर एवढे पॅड्स वेस्ट हे बाहेर फेकलं तर पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत? एक प्रदूषण देणार आहोत. हे प्लास्टिकचं प्रदूषण असणार आहे. तर याच्यावर फिल केअर अँड सोल्युशन्स हे माय प्रॉमिस हे जे एक सोल्युशन आणलं आहे. तर म्हणजे बघू शकता आपण त्या पॅड मधलंही पाणी टाकलेलं तरीही बघा पूर्णपणे ड्राय आहे, कुठेही माझा इव्हन हातही ओला होत नाही. बघा, बघू शकता पूर्णपणे ड्राय आहे. तर अशी काय याच्यामध्ये सिस्टम आहे की याच्यामुळे हे एवढं पूर्णच्या पूर्ण ड्राय आहे ते आपण बघूया. आता बघा, इथे याला 4 विंग्स आहेत, जसे की याला फक्त सेंटरला विंग्स होते, इथे 4 विंग्स आहे. म्हणजे बघू शकता ना आपण, 4 विंग्स आहेत, म्हणजे कोणत्याही पॅन्टी साईडला हे इझिली व्यवस्थित स्टिक होणार आहे. त्यानंतर दोन्ही साईडला हे साईड लॉक्स आहेत, म्हणजे काय होणार आहे की जे काय याच्यावर ब्लड पडणार ते पूर्णपणे याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित लॉक होणार आहे, कुठूनही लीक होणार नाही. कारण इथे हे बघा पूर्ण असं प्रॉपर असं लॉकिंग सिस्टम आहे. हे बघा पूर्णच्या पूर्ण लॉक सिस्टम आहे. हे बघा पूर्ण लास्ट पर्यंत लॉक केलेला आहे. म्हणजे कितीही, आता आपण याच्यामध्ये 60 आणि प्लस त्याच्यामधलं पण 30 ml म्हणजे 90 ml एवढं याच्यामध्ये पाणी आहे, तरी पण कुठूनही आपला हात ओला होत नाही की काही नाही. आणि त्या पॅड मधलं पाणी अक्षरशः टपटप टपटप गळत होतं, जे आपण याच्यामध्ये टाकलंय. तर आता हे काय याच्यामध्ये टेक्नॉलॉजी की एवढं पाणी टाकूनही ना कुठून पाणी येत आहे, कुठून लिकेज होत आहे, तर आपण चेक करू. आता जसं त्या पॅडचा फर्स्ट लेअर बघितला, या पॅडचा हे बघा. आता हे पंख्यावर एवढं हलतंय, याच्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल काय आहे. तर हे सर्जिकल कॉटन आहे. सर्जिकल कॉटन म्हणजे हॉस्पिटलमध्ये बँडेज साठी वगैरे जे युज केलं जातं ते वाला कॉटन आहे. आणि आता कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का माहित नाही, याला छोटे छोटे होल्स आहेत, ते व्हेंटिलेशन साठी हे छोटे छोटे होल्स आहेत. हे जे सर्जिकल कॉटन आहे याच्यामुळे काय होतं की एकतर ड्राय राहतं, बघा पूर्णपणे ड्राय आहे. जर आपल्या पॅडचा फर्स्ट लेअर एवढा ड्राय असेल तर आपल्याला इचिंग, रॅशेस किंवा काही त्रास होईल का? इव्हन आपल्याला वाटणारही नाही की आपण पिरियड्स मध्ये आहोत, कारण एवढं हे पूर्ण ड्रायच्या ड्राय आहे. ओके. आणि जर असं आपल्याला ड्राय असेल तर बाकी जे काय आपल्याला इरिटेट व्हायला होतं पॅड युज करून, कारण सारखं ओलावा आपण सहन करत असतो, तर ते इरिटेशन वगैरे होणार नाही. आपण एकदम हॅपी पेनलेस पिरियड किंवा आपण पिरियड्स मध्ये आहोतच नाही असं आपल्याला फील करून देईल हा फर्स्ट वाला लेअर. त्यानंतर सेकंड, मी कधीपासून जे सांगते की हे फक्त एक सॅनिटरी पॅड युज करून आपले सगळे इश्यूज क्लिअर होत आहेत. जसं की आता काय काय इश्यूज असतात, मुख्य मेजर प्रॉब्लेम सगळ्यांना जास्तीत जास्त जे आहे की पोटदुखी. बऱ्याच मुलींचं, महिलांचं पोटदुखी हा एक इश्यू आहे. तर पोटदुखी, तर हे जेव्हा पॅड आपण युज करतोय तर या स्ट्रीपमुळे, हे ग्राफिन अनायन स्ट्रीप आहे. ग्राफिनचा शोध 2007 मध्ये लागला. 2010 मध्ये नोबेल प्राइज मिळालं, फिजिक्स मध्ये नोबेल प्राइज याला मिळाले. याचं मुख्य कॅन्सर डिटेक्शनचं काम आणि अँटी कॅन्सर आहे. ग्राफिन जे आहे ते अँटी कॅन्सर आहे. म्हणजे बघा आता 15 ते 20 वर्ष आधी एखाद्याला कॅन्सर झाला तर तो लवकर समजायचा नाही, म्हणजे सेकंड थर्ड स्टेजला गेल्यावर समजायचं. पण आता लवकरात लवकर समजतोय, कॅन्सर सारखा आजार बराही होतोय, कारण ते ग्राफिनमुळे शक्य झालं. आणि हे अँटी कॅन्सर आहे. आणि जेव्हा आपल्या या माय प्रॉमिस पॅड मध्ये युज केलं गेलं आहे तर हे पॅड अँटी कॅन्सर पॅड बनते. म्हणजे थोडक्यात सांगायचं, हे जर आपण पॅड युज करतोय तर भविष्यात कधी आपल्याला युट्रसचा, गर्भपिशवीचा कॅन्सर होण्याची शक्यता नाही किंवा खूप कमी शक्यता आहे असं बोलता येईल आपल्याला. तर म्हणजे मी जेव्हा हे पॅड युज करते, मी गॅरंटेड सांगू शकते की युट्रस संबंधी मला काही इश्यू येणार नाही. का? कारण याच्यामध्ये ग्राफिन स्ट्रीप आहे.
या स्ट्रीपवर -6500 निगेटिव्ह आयन प्रोसेस केलेले आहे. आता निगेटिव्ह आयन्स म्हणजे काय? म्हणजे बघा, आपण गावाच्या साईडला जातो किंवा समुद्र किनारी जातो, धबधब्यावर जातो, हिल स्टेशनला जातो, तर आपल्याला खूप फ्रेश एनर्जेटिक वाटतं. एक दीर्घ श्वास घ्यावा वाटतो. का? कारण तिथे निगेटिव्ह आयन्स असतात, त्यामुळे आपल्याला फ्रेश एनर्जेटिक वाटतं. तसेच निगेटिव्ह आयन्स याच्यावर प्रोसेस केलेले आहेत. आणि ही स्ट्रीप जेव्हा ओली होते, म्हणजे याच्यावर जेव्हा ब्लड पडतं, तेव्हा ही स्ट्रीप ऍक्टिव्ह होते आणि याच्यातून ऑक्सिजन रिलीज होतो. आणि तो ऑक्सिजन पूर्ण आपल्या गर्भपिशवीपर्यंत पोहोचल्यामुळे आपलं पोटदुखी थांबते. आता मला सांगा, मासिक पाळी ही कशी येते? तर मासिक पाळी म्हणजे जन्मतः मुलींना एक गर्भपिशवी एक देवाने सुंदर देण दिलेली आहे आणि त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला 2 ओव्हरीज असतात. त्याच्यामध्ये असंख्य अशी अंडी असतात. स्त्री बीज बोललं जातं त्याला. तर एक स्पेसिफिक ते अंड परिपक्व होतं, परिपक्व होतं, इव्हॅल्युएशन पिरियड बोललं जातं आणि ते आपल्या गर्भपिशवीत उतरतात. आणि जेव्हा आपल्या लाईफ पार्टनर बरोबर जर संबंध येतोय, तर तिथे प्रेग्नन्सी राहते. नाहीतर ते जे अंड असतं, स्त्री बीज असतं, त्याच्या सभोवती जे आवरण असतं, एक ब्लडची पातळ लेअर असते, ती फाटली जाते आणि ते ब्लड आपल्या गर्भपिशवीत साठलं जातं. आणि आपल्या शरीराचा नियम आहे, जी गोष्ट आपल्या शरीरात नको ती बाहेर फेकली जाते. त्यानुसार हे ब्लड बाहेर फेकण्याचं काम गर्भपिशवी करत असते. हे काम दर महिन्याला होतं, म्हणून मासिक पाळी किंवा हिंदीमध्ये महावारी बोलतात, इंग्लिशमध्ये पिरियड्स बोलतात, कारण ती एक प्रोसेस एव्हरी मंथ होत असते, म्हणून प्रत्येक महिन्याला ती प्रोसेस होत असते, म्हणून त्याला मासिक पाळी वगैरे म्हटलं जातं. तर तेव्हा गर्भपिशवी जेव्हा पंपिंग करत असते, ब्लड बाहेर फेकायचं काम करत असते, तेव्हा गर्भपिशवीला खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते. पण आपण असं मार्केटवाला पॅड जर युज करतोय किंवा कपडा युज करतोय, तिथे कुठूनही ऑक्सिजन क्रिएट होणार आहे किंवा ऑक्सिजन पोहोचणार आहे का आपल्या गर्भपिशवीपर्यंत? तर नाही. त्याचमुळे आपल्याला भयंकर पोटदुखी वगैरे होते. पण ही स्ट्रीप जेव्हा ओली होते, त्याच्यामधून ऑक्सिजन रिलीज होतो आणि तो पूर्ण गर्भपिशवीपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे भयंकर पोटदुखी बंद होते. त्याच्यामध्ये एक चार्जेबल असा बल्ब पण पेटला जातो. एवढी एनर्जी यामध्ये आहे, एवढी एनर्जी रिलीज होते जेव्हा ही स्ट्रीप ओली होते. त्याचबरोबर ऑक्सिडेशन होऊन गर्भपिशवीमध्ये काही स्वेलिंग असेल, समजा गाठी असतील, काही असेल, तर ते हळूहळू क्लिअर व्हायला लागतं. इव्हन आपला ब्लिडिंग फ्लो कमी जास्त असेल तर तो बॅलन्स होतो. जर कमी असेल तर तो वाढतो किंवा जास्त असेल तर तो कंट्रोलमध्ये येतो. म्हणजे ब्लिडिंग फ्लो पासून पिरियड्स रेग्युलर होतात, कारण हळूहळू आपल्या युट्रस मधलं इन्फेक्शन वगैरे जेव्हा क्लिअर होत जातं, मग तेव्हा मग आपल्याला पिरियड्स रेग्युलर यायला लागतात. इरेग्युलर ज्यांचे पिरियड्स असतात ते. पीसीओडी, पीसीओएस सारखे त्रास आहेत, डॉक्टरकडे गायनेककडे गेलं तर 2,500 ते 3,000 रुपये महिन्याला खर्च करूनही पूर्णपणे ते बरं होत नाही किंवा त्या मेडिसिन्सचा पुढे जाऊन काही साईड इफेक्ट वगैरे होतो. पण हे जे आहे, हे फक्त आपण एक पॅड युज करतोय, तर हे हळूहळू पीसीओडी, पीसीओएस पण क्लिअर होतं. आणि फक्त एक पॅड युज करून विदाउट एनी मेडिसिन्स आपण हॅपी पेनलेस पिरियड अनुभवू शकतो. एवढं एवढं या स्ट्रीप म्हणजे टेक्नॉलॉजी आहे. कारण आपण एखाद्याला सांगितलं की फक्त आपण पॅड युज करतो. आजही आता पण इथे मीटिंग मध्ये आहेत, आपल्या प्रेझेंटेशन मध्ये आहेत रेखा मॅडम. त्यांचं आजच सकाळी माझ्याबरोबर बोलणं झालं, तर त्या बोलतात ऐसे कैसे हो सकता है एक पैड यूज करके, क्या उसमें टेक्नोलॉजी है? तो रेखा मैम ये टेक्नोलॉजी है, ये पैड सिर्फ ये स्ट्रिप के कारण, ग्राफीन अनायन स्ट्रिप के कारण, या ग्राफीन स्ट्रिप मुळे पूर्णपणे सगळे इश्यूज आपले क्लिअर होतात, जे आपण मेडिसिन्स घेऊन तात्पुरते होतात किंवा त्या मेडिसिन्सचा पुढे जाऊन कुठेतरी साईड इफेक्ट होतो. पण हे फक्त युज करतोय आणि आपले सगळे इश्यूज क्लिअर होतात. ही चांगली गोष्ट आहे की नाही? फक्त आपल्याला एक पॅड, असंही आपण पॅड युज करतो, तर हे चांगलं आहे. चांगलं एक टेक्नॉलॉजी वाला पॅड युज करायचा आहे, स्मार्ट पॅड युज करायचा आहे, माय प्रॉमिस. तर हे झाला सेकंड लेअर. म्हणूनच याला आम्ही या पॅडचा आत्मा बोलतो. म्हणजे सगळे जे काय रिझल्ट आहेत ते या स्ट्रीपमुळे येत आहेत. त्याचबरोबर अँटी कॅन्सर, अँटी बॅक्टेरियल पण आहे. म्हणजे बघा, इव्हन आता आपण एवढी वर्ष काही मार्केट मधले प्रोडक्ट किंवा कपडा काही जे काय युज करतो, त्याच्यामुळे ऑलरेडी आपण इन्फेक्शन, बॅक्टेरिया युट्रस मध्ये घालवलेले आहेत. मग ते जेव्हा ब्लड याच्यावर पडणार, ते त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया वगैरे असेल ते मारले जातात. त्यामुळे जसं मार्केट मधलं पॅड आपल्याला 3 ते 4 तासामध्ये चेंज करायचं आहे, हे जे आपल्याला पॅकेट असतं 8, हे एका दिवसाचं ऍक्च्युअली असतं. एका दिवसामध्ये आपल्याला हे संपवायचं असतं. पण हे या पॅडला असं काही लिमिट नाही, तुम्ही कितीही वेळ युज करू शकता, कारण याच्यामध्ये ही जी स्ट्रीप आहे त्यामुळे बॅक्टेरिया यामध्ये क्रिएट होत नाही. उलट असलेले काही इन्फेक्शन बॅक्टेरिया असतील तेही मारले जातात.
त्यामुळे आपण कितीही वेळ हे पॅड यूज करू शकतो. एक तर याची अब्झॉर्ब कॅपॅसिटी मार्केटमधल्या पॅडपेक्षा 5 पट जास्त आहे. त्यामुळे आपण एकतर किती वेळ यूज करू शकतो आणि जसं मार्केटमधलं पॅड थोडाही वेळ जास्त झाला आपल्याला चेंज करायला एक घाणेरडा स्मेल येतो. पण इथे म्हणजे हे पॅड तुम्ही कितीही तास यूज केलं तरी असं घाणेरडा वगैरे स्मेल येणार नाही. हे त्याचं उदाहरण आहे की त्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे क्रिएट होत नाही त्याचं. त्यानंतर हे पूर्णपणे काय याच्यामध्ये एवढी टेक्नॉलॉजी की एवढं आपण पाणी वगैरे टाकूनही नाही. आता हे बघा या ग्लासमध्ये अजूनही अर्धा ग्लास पाणी आहे. म्हणजे पाव लिटरचं 250 ml हे ग्लास आहे. त्याच्यामध्ये अजूनही पाणी आहे. त्याच्यामध्ये आपण बघू हे फिल्टर पेपर आहे. म्हणजे जे काय ब्लड पडणार ते फिल्टर केलं जाणार पूर्णपणे आणि फक्त लिक्विड फॉर्म हे होणार. वर फक्त आपल्या जे पॅड वर फर्स्ट लेअर आहे फक्त आपले स्टेन राहतील ब्लडचे आणि बाकी सगळं लिक्विड फॉर्म इकडे अब्झॉर्ब केलं जातं. हे बघा पूर्णपणे कॉटन. ओके. त्यानंतर आता हे काय मटेरियल आहे की आपण एवढं याच्यामध्ये पाणी टाकलंय वगैरे तरीही ना आपला हात हे बघा पूर्ण ते पडतंय पण कुठूनही पाणी वगैरे येत नाही. दिसतंय ना पाणी वगैरे येत नाही. बघा हे पडतंय पूर्ण. हे बघा माझा हात बघू शकता. हात पूर्णच्या पूर्ण सुका आहे. इथेही थोडाही ओला झाला नाही आणि माझ्या हाताला एवढं चांगलं फील होतं. एकदम गार वाटतं. ऍक्च्युली तुम्ही इथे समोर असता तर हे फील करवलं असतं. म्हणजे हे काय आहे की एवढं म्हणजे ना पाणी येत आहे किंवा काय. आता याच्यामध्ये टाकते हे जे पाणी आहे यामध्ये हे टाकते तर एवढं पूर्णच्या पूर्ण गार वाटतंय. कारण हे काय सोडियम पॉलीएक्रेलिक आहे. सोडियम म्हणजे सॉल्ट मीठ. मिठामध्ये कधी बॅक्टेरिया क्रिएट होत नाही. ऍक्च्युली याच्यामध्ये जर काही बॅक्टेरिया राहिले स्ट्रीप मध्ये तर किल करणारच आहे. स्ट्रीप मध्ये गेल्यावर किल होणारच आहे. पण काही राहिले तर जेव्हा याच्यामध्ये जाणार कारण हे सोडियम पॉलीएक्रेलिक आहे. सोडियम म्हणजे सॉल्ट आणि पॉलीएक्रेलिक म्हणजे ग्लुकोज. ग्लुकोज मध्ये खूप जास्त ऑब्झर्व करण्याची कॅपॅसिटी असते. त्यामुळे हे बघा कितीही आपण पाणी टाकलं एवढं म्हणजे जवळजवळ 250 ml एवढं पाणी हे याच्यामध्ये सोक झालेलं आहे. आणि हे जे आहे 360 डिग्री रॅप पेपर हे बघा हे पण पूर्णच्या पूर्ण ड्राय आहे आणि हाताला पण एकदम गार वाटतंय. थंड असं फील होतं. हे बघू शकता पूर्णपणे हे पण हे बघा आवाजच येतो त्यामुळे तुमच्या लक्षात येईल पूर्णपणे कॉटनचं आहे. तर असं हे सॅनिटरी पॅड जे आहे माय प्रॉमिस हे लास्ट वाली जी लेअर आहे बघा इझिली आपलं ते कसं पूर्ण स्टिक झालेलं हे स्टिक एवढं झालेलं नाहीये. फक्त जे नॉर्मली आपल्याला बघा इझिली हे बघा हे आपल्याला मार्केट मधलं जे काढते पूर्णपणे बघा इथे स्टिक झालेलं आहे. म्हणजे कितीतरी मला मेहनत करून ते काढावं लागलं. हे इझिली झालं कारण याच्यामध्ये ऑर्गॅनिक असा ग्लू आहे. डिंक यूज केलेला आहे आणि हे लास्ट वाले जे लेअर आहे हे व्हेंटिलेशन साठी याच्यामध्ये जागा आहे जी इथे आता कॅमेऱ्यामधून दिसते का माहिती नाही पण हे बघा आणि याच्यामध्ये 0.9 प्लास्टिक आहे. म्हणजे फक्त आपल्या इनर गार्मेंट्सला स्टिक व्हावं एवढंच प्लास्टिक यूज केलेलं आहे. बघा पूर्णपणे इझिली ते फाटलं जात आहे. हे फक्त स्टिक आपल्या इनर गार्मेंट्सला पॅन्टीला स्टिक व्हावं म्हणून. तर हे लास्ट वाला लेअर पण पूर्णपणे हे पूर्णपणे पॅड डिस्पोजेबल असं पॅड आहे. जसं मी म्हटलं की ते पॅड आपण युज करून काय करतोय प्रदूषण करतोय. आजूबाजूला सगळीकडे कचरा पसरवतोय. पण हे जे पॅड आहे पूर्णपणे डिस्पोजेबल आहे. जर तुम्ही मातीत हे करताय तर एक 7 ते 8 दिवसामध्ये याची पूर्णपणे माती होते आणि एक 15-20 दिवसामध्ये पाण्यामध्ये जर टाकतो तर पूर्णपणे याचं पाणी होतं. म्हणजे हे पॅड आणि आपण जेव्हा युज करून झाल्यानंतर हे बाहेर फेकण्याचीही गरज नाही. जर आपण थोडंसं साईडला कट करून नळाखाली पकडलं तर ते पूर्णपणे फ्लश आउट होणार आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे एकतर आपण प्रदूषणही रोखणार आहोत आणि प्रदर्शनही. जे आपण पॅड युज करतो ते इकडे तिकडे पडलेले दिसतात ते बघायलाही चांगलं वाटत नाही. एक प्रदर्शन वाटतं तर तेही राहणार नाही. प्रदर्शनही होणार नाही तर त्या गोष्टीचं आणि प्रदूषणही होणार नाही. म्हणजे आपल्या आरोग्याबरोबरच आजूबाजूचा आपण परिसरही स्वच्छ ठेवणार आहोत. प्रदूषण मुक्त करण्यास थोडाफार आपला हातभार लागेल. जे जास्तीत म्हणजे असं मार्केटवाले पॅड युज करून आपण प्रदूषणामध्ये भर जी घालतोय तर ते कमी होऊन उलट प्रदूषण कमी करण्याला आपला हातभार लागेल. हे असं एवढं सुंदर असं पूर्णपणे निसर्गाचं आणि आपल्या स्वतःचंही म्हणजे आरोग्याचं रक्षण करेल. हे फक्त आपण माय प्रॉमिस पॅड वापरतोय. तर हे पॅड एवढं चांगलं पॅड वापरणार फक्त पिरियड्स मध्ये वापरणार. पण बाकी दिवसामध्ये पण आपल्याला काहीतरी गोष्टीची गरज आहे. तर हे माय प्रॉमिस आहे. सॉरी माय लायनर्स आहेत. माय प्रॉमिस बरोबरच माय लायनर्स आहेत. हे जे लायनर्स आहेत हे जर आपण युज करतोय
तर पूर्णपणे हे जे लायनर्स आहेत ते एक छोटस म्हणजे हाताच्या पंजा एवढे छोटेसे स्मॉल काइंड ऑफ, हे पण पूर्णपणे पॅक आहेत. छोटसा हाताच्या पंजा एवढं आहे हे बघा. याला आम्ही छोटा पॅकेट बडा धमाका बोलतो, कारण एवढंसं छोटस जरी दिसलं आपल्याला तरी याचे फायदे खूप म्हणजे खूप फायदे आहेत. म्हणजे जसं की बघा, हे जर आपण यूज करतोय तर एक हायजीन मेंटेन राहते. आपला जो प्रायव्हेट पार्ट आहे वजायनल तिथे हायजीन मेंटेन राहते. दुसरी गोष्ट पीसीओडी पीसीओएस मध्ये फक्त पॅड यूज करून एवढा लवकर रिझल्ट येणार नाही, कारण पॅड फक्त आपण पिरियड्सच्या दिवसामध्ये यूज करणार नाही. असेही पीसीओडी पीसीओएस वाल्यांना इरेग्युलर पिरियड्स असतात, त्यामुळे रेग्युलर पिरियड्सही नसतात. पण हे पॅड बरोबर जर हे डेली यूज केलं, म्हणजे आंघोळ केल्यावर यूज करायचंय, ज्यांना पीसीओडी पीसीओएस असा इश्यू असेल त्यांनी दिवसातून 2 हे लायनर्स यूज करायचे आहेत. एक 6 ते 6 तासांनी चेंज करायचं आहे. आणि नॉर्मली ज्यांना हायजीन मेंटेन साठी वगैरे यूज करायचे ते एक दिवसामध्ये एक फक्त यूज केलं, 7-8 तास ठेवलं तरीही बस आहे. रात्रीचं यूज करायचं नाहीये. तर याच्यामध्ये काय आहे, हे यूज केल्याने आपल्याला काय फायदा आहे तर बघा, हे याच्यामध्ये पण स्ट्रीप आहे, जशी की पॅड मध्ये आहे याच्यामध्ये पण आहे. तर हे पॅड हे लायनर्स जर आपण यूज करतोय तर व्हाईट डिस्चार्ज विदिन 1 मंथ, 1 महिन्यामध्ये व्हाईट डिस्चार्ज कमी होणार आहे. पीसीओडी पीसीओएस मध्ये आराम मिळणार आहे. गाठी ज्या असतील त्या क्लिअर व्हायला मदत होणार आहे. पिरियड्स रेग्युलर होणार. म्हणजे जे काही आपल्याला त्रास आहेत ते हे फक्त यूज करून, प्लस जर आपण हे डेली यूज करतोय तर आपल्याला एक एनर्जेटिक वाटतं का, कारण याच्यामध्ये ही स्ट्रीप आहे, याच्यावर पण जर घामाचा थेंब पडतोय, व्हाईट डिस्चार्जचा ड्रॉप पडतोय, काहीही किंवा घामाने वगैरे ओलं होतंय तर काय होतं, ही पण स्ट्रीप ऍक्टिव्ह होते आणि आपल्याला ऑक्सिजन, पूर्ण बॉडीला आपल्या ऑक्सिजन मिळतो, युट्रसला ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे आपल्याला फुल डे एनर्जेटिक वाटतं, थकल्यासारखं वाटत नाही. इव्हन असे आमच्याकडे काही फीडबॅक आहेत, काही जेंट्सनी जर शूज मध्ये स्टिक केलं, 2 शूज मध्ये एक एक असं स्टिक केलं, 2 यूज केले, स्टिक केले, तर त्यांना एनर्जेटिक वाटतं, हात पाय जे वळतात, पाय खूप वेळ उभं राहून वगैरे ऑफिसमध्ये शूज घालून राहून जे काही त्रास होतात ते होत नाही. हे जर आपण लायनर्स असं, म्हणजे याचे खूप सारे फायदे आहेत. म्हणजे म्हणूनच छोटा पॅकेट बडा धमाका बोलतो. जर आपण लायनर्स यूज केलेलं असेल आणि अचानक आपले पिरियड्स आले तर पॅड यूज करेपर्यंत जो मधला टाइम आहे तो निघून जाऊ शकतो. असं म्हणजे बरेचसे आपल्याला याचे फायदेच फायदे आहेत. त्यामुळे एवढंस छोटस दिसतंय पण छोटा पॅकेट बडा धमाका आहे ऍक्च्युली लायनर माय लायनर. जसं त्याच्यावर 6500 नेगेटिव्ह आयन्स आहे, तसं याच्यामध्ये पण 5500 नेगेटिव्ह आयन्स आहे. त्यामुळे नेगेटिव्ह आयन्समुळे एनर्जेटिक वाटतं. त्याचबरोबर आपलं थर्ड प्रोडक्ट आहे, स्प्रे आहे, हेल्थकेअर स्प्रे आहे. हा स्प्रे म्हणजे इनर साईज मध्ये जर रॅशेस येतात, आपण जर हे स्प्रे करतोय तर विदिन 3 मिनिट त्या रॅशेस पासून आपल्याला रिलीफ मिळतो. पण याचा उपयोग एवढ्याचसाठी नाहीये. जर आपण स्प्रे करतोय, युरिन पास करायला बसतो तसं बसून जर आतपर्यंतही स्प्रे करू शकतो, तर युट्रस पर्यंत इन्फेक्शन वगैरे काही असेल ते पूर्णपणे निघून जातं. पीएच लेवल तिथला आपला वजायनाचा जो पीएच लेवल आहे तो बॅलन्स होतो. असं सगळे म्हणजे याने फायदे होतात. आणि अजूनही आपले बरेचसे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत, पण मी सर्वांची आता काय माहिती सांगणार नाहीये. ज्याने कोणी लिंक शेअर आपल्याला केली आहे त्यांच्याकडून घ्या. अजूनही 11 प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. फेसचे आहेत, हेअर साठी आहेत, कॅप्सूल्स आहेत. या प्रोडक्ट आता जे मी एक्सप्लेन केलं त्यामध्ये कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर विचारू शकता. कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. हॅलो, समजलं की नाहीये सगळ्यांना? हॅलो, अनम्यूट करून बोलू शकता. हॅलो, हॅलो.